अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या आधी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आहे। विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी याबद्दलची माहिती सुद्धा दिली आहे आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। सरकारला घेरण्याबद्दल या काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। आज सकाळी 9:30 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं कळतंय। काँग्रेस विधिमंडळ पक्षाची ही बैठक आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या आधी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार हे या बैठकीसाठी उपस्थित असतील। अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सरकारला नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरून धारेवर धरायचं, घेरण्याचा प्रयत्न करायचा या सगळ्या संदर्भात आज या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, काय नेमकी चर्चा होऊ शकते या बैठकीमध्ये? सरकारला घेरण्याचे प्रयत्न सगळे करू शकतात। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची बैठक नियमितपणे आयोजित केली जाते, तशी ती आज सध्या आयोजित करण्यात आली आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात असतील किंवा इतर नेते मंडळी असतील यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांची ही बैठक होते। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारची रणनीती असावी या सगळ्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। विशेषत्वानं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कालपासून जो नवीन वाद सुरू झालाय त्या अनुषंगानं नेमकी काय रणनीती असावी, कशा प्रकारे टीका टिप्पणी केली जावी, कशा प्रकारची भूमिका असावी। विशेषत्वानं विशेष अधिवेशनामध्ये कुठल्याही आमदाराला नेत्याला भाषण करण्याची संधी मिळाली नव्हती, तर या सगळ्या अनुषंगानं काय भूमिका घेतली जावी विधिमंडळामध्ये आणि विधान परिषद विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते असं आपल्याला कळतंय। अगदी ओम, खरं तर विरोधी पक्ष नेते जे काँग्रेसचे आहेत विजय वडेट्टीवार यांनी वारंवार मराठा आरक्षण हे ओबीसीमधून दिलं जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे आणि एकूणच आपण सध्याची परिस्थिती बघितली तर मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते तापलेलं दिसतंय। त्यामुळे सुद्धा काँग्रेसची भूमिका नेमकी काय असेल या सगळ्या प्रकरणामध्ये हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यावरती काही निर्णय होऊ शकतो का बैठकीत? निश्चित स्वरूपामध्ये कुठेतरी एक द्वंद्व या सगळ्या प्रकरणामुळे निर्माण झालाय की ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतचा जो विरोध आहे ती एक भूमिका आणि मराठ्यांचं आरक्षण या दोनही प्रकारच्या मतप्रवाहांमध्ये सर्वच राजकीय पक्ष अडकले, त्यात काँग्रेस सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये आहे। कशा प्रकारची भूमिका असावी, नेमकं काय धोरण विधिमंडळामध्ये आखलं जावं याबाबत या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो। अखेरीस जेव्हा विधिमंडळामध्ये या बाजू मांडल्या जातील तेव्हाच याबाबत अधिक स्पष्टता येईल। यामिनी, अगदी धन्यवाद ओम या सगळ्या अपडेटसाठी।